मोठी झाल्यावर करणार. कितवीमध्ये तू? सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज 4था दिवस आहे आमच्या राईडचा आणि आज आमचा डेस्टिनेशन आहे महाबळेश्वर. सकाळचे 7 वाजलेत. सो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या ब्लॉगमध्ये, निलेश बांबाडेकर व्लॉग्स. आज जवळपास 350 किलोमीटर आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत पोहोचण्याचा आपला फुल ट्राय असणार आहे संध्याकाळच्या अगोदर. सो आता आम्ही लवकर निघतोय, सो जेणेकरून व्यवस्थित प्रवास होईल, कारण 1-2 घाट आहेत मध्ये, सो हळू चालवावं लागेल. सो सकाळी आता लवकर निघतोय. सकाळी थंडी असणार, सो पूर्ण जॅकेट्स आणि पूर्ण सगळं बॅग्स वगैरे रेडी आहेत, हँड बॅग वगैरे. सो आणि गाडी पण कालच पेट्रोल फुल केले. सो आत्ता जस्ट निघायचं आहे, 2-3 मिनिटात चेकआउट करतो, चावी देतो आणि निघतोय. सो आता भेटूया पुढे लगेच डायरेक्ट गाडीवर. चला बाय. सो गाईज, गुड मॉर्निंग. आज डे 4 आपल्याला महाबळेश्वरला निघायचं आहे. सकाळचे 7:15 झालेले आहेत, आपली सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण इथून निघतो आहोत. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो गाईज, इथला होमस्टे खूप छान होता, धनेश होमस्टे. मी प्रिफर करेन तुम्हा सगळ्यांना, जर तुम्ही कधी आलास तर नक्की एकदा व्हिजिट करा मालवणला, कारण खरंच म्हणजे एकदम घरातल्या जेवणाचा फील आला. त्यांची सर्व्हिस खूप चांगली होती. रूम सर्व्हिस म्हणा, जेवणासाठी पण अतिशय उत्तम. आणि इथून बरेचसे स्पॉट जवळजवळ आहेत, सो ते पण खूप इझी होतं. सो नक्की एकदा व्हिजिट करा. सो आता आपण निघतो आहोत महाबळेश्वरमध्ये. आपले 1-2 स्पॉट असणार आहेत, म्हणजे 1-2 ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. सो बघूया कसं काय जमतं आहे आणि एक्झिक्यूट होतं आहे. सो महाबळेश्वरला मी फर्स्ट टाईम चाललो आहे, जस्ट ऐकून आहे हिल स्टेशन आहे अँड ऑल. सो लेट्स सी काय एक्सपिरियन्स येतात तिथे गेल्यावर. आणि हो, तुम्हाला इथे बरेच होमस्टे मिळतील किंवा स्टेसाठी ऑप्शन्स मिळतील. सो मोस्टली जर तुम्ही ऑनलाईन जर म्हणजे आधीच बुकिंग केली तर बेटर राहील, कारण इथे आम्ही ॲक्च्युली ते जरा चुकीचं झालं, कारण आमचं कन्फर्म नव्हतं कधी यायचं, त्यामुळे थोडीशी धावपळ झाली. सो आय थिंक तुम्ही आधी बुकिंग करून या, सो ते बेटर राहील. सो धनेश होमस्टेचे पण आहे त्यांचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग, सो ते पण ट्राय करू शकता तुम्ही. सो मस्त ऑप्शन राहील तुमच्यासाठी ते. सो गाईज, तुम्ही माझ्या राईटला बघू शकता सूर्योदय मस्त वाटतोय. एकदम लाल भडक गोल मटोल असा सूर्य. सकाळी रायडिंग करण्याची खरंच हीच खरी मजा आहे. रिअली अमेझिंग, खरंच खूप मस्त वाटतं. सो गाईज, धुकं तुम्ही बघू शकता माझ्या राईट लेफ्टला. एवढं अमेझिंग धुकं आहे, काहीच दिसत नाही समोरचं. खरंच खूप धुकं आहे आणि थंडी पण तेवढीच वाटते. सकाळच्या म्हणजे गावातले रस्ते आणि धुक्यांमध्ये चालणारी आपली गाडी, एक अमेझिंग दृश्य आहे. गावातल्या शाळा पण आता चालू झालेल्या आहेत. सो शाळेतली मुलं, गावातले लोक, रिअली काय अमेझिंग आहे सगळं.
थोडंसं एक काळजी घ्यावी लागणार आहे, कारण रस्ते थोडेसे मध्ये मध्ये खराब आहेत. त्यामुळे समोर धुकं असताना गाडी तुम्ही स्पीडली नाही चालू शकत, कारण धुक्यामध्ये समोरून येताना गाडी तेवढी विजिबल नाही होत. सो ती तेवढी काळजी घ्यावी लागणार आहे जरा. सो ते सांभाळून चालवते मी थोडं. हॉर्न देऊन गाडी चालव. सो आता आपण थांबलेलो आहोत रेल्वे क्रॉसिंगजवळ. आय थिंक एक कुठली तरी रेल्वे आता ट्रेन जाईल इथून. सो दोन्ही साईडला बराच ट्रॅफिक आहे. सो एकदा ट्रेन गेली की आपण निघू इथून. गाईज गुड मॉर्निंग. आता जस्ट ऑलमोस्ट सकाळचे 9 वाजले. 1.5-2 तास झाले गाडी चालून. आणि आता आय थिंक आम्ही कोल्हापूरच्या रूटवर आहोत आणि आय थिंक 80 ते 100 किलोमीटर झालं कवर. 250 किलोमीटर बाकी आहे. सो आय थिंक दुपारी 3-4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. सो आता एक चहाचा ब्रेक घेता, कारण खूपच थंडी आहे. मग अशी तुम्ही बघितलं असेल फुल फॉग होता, म्हणजे पूर्ण धुकं होतं. सो काहीच दिसत नव्हतं. सो आत्ता म्हटलं चहाचा एक ब्रेक घेऊया. नंतर नाश्त्यासाठी थांबू 10 वाजता वगैरे मध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी. मग म्हटलं एक ते चहा पिऊया, कारण चहाची खूप तलफ झाली होती. म्हटलं चहा पिऊया आणि नंतर मग परत आपल्या रूटला निघूया. सो मध्ये रस्ते थोडेसे खराब आहेत. तर जोपर्यंत कोल्हापूरला पोहोचत नाही तोपर्यंत रस्ते थोडे खराब आहेत. आय थिंक कोल्हापूर इथून 70 ते 75 किलोमीटर आहे. सो 1-2 तास 1-1.5 तासात कोल्हापूरला पोहोचू आणि नंतर आपल्याला रूट चांगले मिळतील. सो चीअर्स. चहा. गाईज आता आपण फोंडा घाटात आहोत. लास्ट म्हणजे जेव्हा आपण येताना मालवणला आलो तेव्हा आपल्याला 2 वेगळा रूट होता. 2 घाट लागलेले आय थिंक. पण आता जाताना आपल्याला हा एकच फोंडा घाट लागणार आहे, जो डायरेक्ट कोल्हापूरमध्ये उतरेल. आणि खरंच घाटातले रस्ते ॲज युजल जसं मी लास्ट पॉईंट सांगितलं, खूप अमेझिंग वळणावळणाचे आजूबाजूला, म्हणजे एक साईडला दरी आहे आणि एक साईडला डोंगर, झाडी वगैरे. खरंच खूप अमेझिंग वाटतं आहे रस्ते ॲज युजल. खरंच खूप मस्त वाटतं राईड करताना इथे. गाईज आता आम्ही जस्ट पुण्याच्या हायवेला थांबलो आहे. कंदीपेढे गेला स्पेशल सातारचे कंदीपेढे. मस्त पाव किलो पेढे घेतले. स्पेशली डायरेक्ट बनवले जातात. हायवेच्या बाजूलाच आहे.
सो गाईज आता आपण पेरले या गावात आलेलो आहोत. कराडमध्ये आहे माझ्या मिसेसच्या मावशीचं गाव. सो आता आपण जस्ट एंटर करत आहोत. काकी इथे रोहित जाधवांच्याकडे कुठे आहे? जाधव ते शेतामध्ये आहे ना घर. सो गाईज हा कम्प्लीट रोड ऑफ रोडिंग आहे एकदम. त्यांचं घर एकदम शेतामध्ये असल्यामुळे चारी बाजूला शेत आणि मध्ये घर असं आहे. सो कम्प्लीट ऑफ रोडिंग आहे. खूप सांभाळून गाडी चालवावी लागते. सो लवकर पोचू आपण आता तिथे. सो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. भारी आहे. सो गाईज दिस इज वॉट पेरले. मी मिसेसच्या गावी आलो आहे पेरले आणि मिसेसचा भाऊ रोहित. सो त्याच्याच गावी आहे म्हणजे त्याचंच घर आहे आणि अमेझिंग. म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितलं गाव आणि इतकी शेती वगैरे. कारण आमचं नॉर्मली फक्त आंब्याची झाडं वगैरे आहेत. सो इथे पूर्ण ऊस वगैरे होता आणि अपोजिट साईडला केळीच्या बागा वगैरे आहेत. खरंच मी फोटोमध्ये पाहिलं होतं. खूप सुंदर आहे आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर पण खूप बरं वाटतं. ॲक्च्युली आता थोडंसं दुपारचे ऑलमोस्ट 1-2 वाजले आहेत त्यामुळे थोडंसं उन्हामुळे एवढं जास्त बघता येत नाही. तरी पण मी थोडंसं बहुत काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो अमेझिंग. सो जस्ट थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मला काही दाखवता आलं तर. टिपिकल एकदम प्रॉपर गावामध्ये शेतीमध्ये घर आहे त्यांचं आणि खरंच अमेझिंग. ट्रॅक्टर वगैरे रिअली. इथे आपली गाडी पार्क आहे. हाऊस आहे ना. मला ते मोठे ऊस बघायचे तरी म्हणजे असं असतात ना एवढं तेवढे ऊस तिकडे होते. ओके. आपण जिथे आता उभं होतो हां हां ते खूप मोठे ऊस झाले. खूप ओके. ते सगळं काढून आता ते नेलं फॅक्टरीला. सो हे पूर्ण ऊसाचे मळे आहेत. गोठा तिकडे गेला मागे.
दिस इज हळदीची शेती. खरंच माझ्यासाठी सगळं नवीन आहे आणि अमेझिंग आहे, खूप सुंदर. अमेझिंग हळदीची शेती, तिकडे ऊसाचे मळे आणि बरंच काही आहे. खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे गाव कसं असतं ना त्याचं प्रॉपर उदाहरण आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत खूप ऐकलं होतं, म्हणजे कराड किंवा टोटल घाटावर अशा प्रकारची शेती वगैरे असते. आज पहिल्यांदा बघतो. कोकणामध्ये फक्त आंब्याची बागा वगैरे बघितल्या, पण दिस इज टोटली अमेझिंग आणि टोटली न्यू फॉर मी. म्हणजे खरंच खूप सुंदर आहे आणि म्हणजे एकदा नक्कीच व्हिजिट करण्यासारखं आहे. म्हणजे मी आय थिंक आता जरा घाईमध्ये आहे, कारण मला जायचं महाबळेश्वरला. सो हार्डली 1 तास माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये मला जेवढं काही दाखवताना दाखवतो आहे. नेक्स्ट टाईम पक्का मी येईन आणि संध्याकाळी वगैरे म्हणजे एक दिवसभराच्या प्रॉपर डेजमध्ये प्रॉपर शूटिंग करेन आणि सगळं दाखवेन. सो आत्ता इथं एवढं दाखवू शकतो, पण खरंच खूप सुंदर आहे. अमेझिंग, मस्त. काय नाव दीदी तुझं? मैथिली. काय करते तू इकडे? खेळत बसते. शेती नाही करत तू? मोठी झाल्यावर करणार? कितवीमध्ये तू? अरे सो गाईज प्रॉपर शेती, ऊस. म्हणजे मी आज पहिल्यांदा प्रत्यक्ष बघतोय ऊसाची शेती. खरंच अमेझिंग. काळी माती आणि सगळी शेती. खरंच डेलीच्या तुमच्या रुटीनमधून जो तुम्हाला ब्रेक पाहिजे असतो तो हाच असतो. तुम्ही पुन्हा फ्रेश होता तुमच्या डेली रुटीनसाठी आणि खरंच अमेझिंग आहे. सो हाय गाईज, मी आता रूममधून बोलतो आहे. महाबळेश्वरला आम्ही आय थिंक संध्याकाळी 5:30ला पोचलो. रूम ऑलरेडी मी बुक केली होती ऑनलाईन गोवा विवोवरून. चांगली डील मिळाली. 2 days 2 नाईटचं माझं बुकिंग आहे. हिलटॉप प्लाझा म्हणून आहे आणि जर तुम्ही रूम बघाल तर अमेझिंग आहे. म्हणजे एक बेड आणि टी व्ही वगैरे सगळं. सो चांगलं झालं पॅकेज. आणि आत्ता जस्ट जेवण वगैरे झालं. आज म्हटलं आज पूर्ण आराम करूया, कारण जवळपास सकाळी आम्ही 7:30ला निघालो होतो बाईकवरून. सो ऑलमोस्ट आय थिंक 7-8 तास ट्रॅव्हलिंग केलं. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थांबलो, पण आम्ही पेरलेला वगैरे थांबलो होतो. सो तिकडे 1-2 तास गेले. नंतर मध्ये 1-2 ब्रेक घेतले. सो त्यामध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे नाही तर आय थिंक आम्ही 3च्या आधीच आलो असतो किंवा 3पर्यंत आलो असतो. बट एनिवेज आज ट्रॅव्हलिंग बरंच झालं. त्यामुळे म्हटलं आज, आणि थंडी पण आहे इथे महाबळेश्वरला, सो हिल स्टेशन असल्यामुळे. सो म्हटलं आज जरा आराम करूया आणि उद्याचा पूर्ण दिवस मग इथे आजूबाजूचे जे काही पॉईंट्स आहेत किंवा जे काही स्पॉट आहेत किंवा मॅप्रो गार्डन आहे बघण्यासारखं ते बघू आणि मग उद्याचा दिवसमध्ये सगळं कव्हर करूया. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय, कारण आता जेवण वगैरे झालं आणि आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:45 होत आले. सो आज लवकर झोपेन. सो झोप कंप्लीट होईल उद्यासाठी आणि मग उद्याचा ब्लॉग एक फ्रेश स्टार्ट होईल. सो आजच्या ब्लॉगमध्ये इतपत एवढंच. आजचा ब्लॉग कुठल्याही कारणास्तव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका.
सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.